आणि यानंतर मुंबईतून एक मोठी बातमी हाती येते। मुंबईमध्ये सातत्यानं झाड पडण्याच्या घटना घडत आहेत। काल देखील झाड पडण्याच्या घटना घडलेल्या होत्या, आज देखील घडलेली आहे आणि आता देखील पुन्हा एकदा गोरेगाव MG रोडवरील एका केमिस्ट समोर मोठं झाड कोसळलंय। झाड कोसळण्याच्या ही जी घटना आहे ती CCTV कॅमेऱ्यानं चित्रित केलेली आहे। झाडाखाली जी महिला सापडलेली होती, ज्या 2 महिला सापडलेल्या होत्या त्या यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आहेत। झाडाची ही मोठी फांदी कोसळलेली आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात सत्यम सिंग आपल्या सोबत आहे। सत्यम, काय अपडेट मिळतात? नक्कीच दीपक, आपण पाहिलं तर मुंबईत पावसाचे जोर कायमचं सुरू आहे। मात्र या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी झाड कोसळून दुर्दैवी लोकांचे नागरिकांचे मृत्यू होण्याची घटना जी आहे सतत सुरू आहे। त्यामध्ये आपण नवीन पाहिलं तर आज दुपारी 2च्या सुमारास आहे गोरेगाव पश्चिमेत MG रोड परिसरामध्ये 2 महिला घरातून बाहेर पडले, मात्र अशाच वेळी ते झाड त्यांच्या अंगावर कोसळलं, त्यामुळे ते 2 महिला गंभीर जखमी झाले। खरं तर आपण पाहिलं तर त्या झाडाचे जे घटना घडली यानंतर स्थानिकांनी नागरिकांना तात्काळ त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल होत मदत कार्य सुरू केलं। यानंतर महापालिकेच्या मदतीने सुमारे 15 मिनिटात हे झाड हटवून रस्ता बाजूला केलं, वाहतुकीसाठी खुलं केलं। खरं तर झाडांच्या छाटणीचा प्रश्न पुन्हा आता ऐरणीवर आला आहे। खरं तर पावसापूर्वी आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेकडून झाडाची छाटणी केली जाते, मात्र योग्यरित्या यावर्षी झालं नसल्यामुळे सातत्याने आपण पाहिलं झाड कोसळून दुर्दैवी मुंबईकरांची घटना आहेत यामध्ये घडत आहेत। दीपक, सत्यम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।